घोषणाबाजी देखील सकाळी करण्यात आली होती आणि आता रोहित पवार चौकशी आटपून बाहेर आल्यानंतर यावेळेस रोहित पवार यांना खांद्यावर उचलून घेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे। ईडीच्या बिलाटपियर या मुंबईतल्या कार्यालयामध्ये 12 तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी रोहित पवारांची चौकशी केलेली आहे आणि या 12 तासाच्या कसून चौकशीनंतर रोहित पवार आता जवळच असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जात आहेत। या कार्यालयामध्ये शरद पवार अद्याप सकाळपासून या कार्यालयामध्ये बसून आहेत। ज्यावेळेस रोहित पवार चौकशीसाठी गेले तेव्हापासून शरद पवार या कार्यालयामध्ये बसून आहेत आणि आता आपण बघतोय कार्यकर्त्यांचा उत्साह, जल्लोष याला सुरुवात या कार्यकर्त्यांनी केली। रोहित पवार बाहेर आल्यानंतर त्यांना खांद्यावर उचलून घेत घोषणाबाजीला सुरुवात झालेली आहे। यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची मुंबईतली राजकीय अपडेट आपण बघतोय। 12 तास आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे रोहित पवार यांची चौकशी झालेली आहे। ईडीनं बारामती ॲग्रो प्रकरणी त्यांची चौकशी केली। रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आहेत, सोबतच शरद पवारांचे नातू देखील आहेत आणि त्यांची आज ईडीनं चौकशी केलेली आहे। शरद पवारांचे नातू रोहित पवार यांची 12 तास सलग कसून चौकशी ईडीनं केलेली आहे आणि आता ईडीच्या कार्यालयातून रोहित पवार बाहेर आले आणि यावेळेस कार्यकर्त्यांनी जोरदार त्यांचं स्वागत केलेलं आहे। पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी कृष्णा त्यांच्याकडे। कृष्णा, आपण बघतोय कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जल्लोषाला सुरुवात केलेली आहे। हे सगळे कार्यकर्ते गेल्या 12 तासांपासून ईडीच्या कार्यालयाबाहेर बसून होते का? अगदी सकाळी रोहित पवार हे ईडी कार्यालयात गेल्यापासून हे कार्यकर्ते या संपूर्ण परिसरात आंदोलन करत होते। पोलिसांनी देखील या सर्व कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर ठेवलं होतं। आताचा सुटका झाल्यानंतर हे सर्व कार्यकर्ते जल्लोष करताना दिसून येत आहेत। राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी केली जात आहे, कारण अखेर 12 तासानंतर त्यांची चौकशीतून बाहेर पडल्यानंतर त्यांचं स्वागत केलं जात आहे। कारण संपूर्ण राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमले होते आणि दिवसभर अगदी थोड्या वेळापूर्वी शरद पवार हे देखील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात ठाण मांडून होते। त्याचबरोबर सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, त्याचबरोबर इथे जे राष्ट्रवादीचे इतर आमदार जे आहेत ते देखील ईडी कार्यालयाच्या बाहेर ठाण मांडून बसले होते आणि यामुळं नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय की एक प्रकारचं जे दबाव टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो जरी ईडी कार्यालयातून केला असला तरी सर्व कार्यकर्ते मात्र इथं ठामपणे बसले होते। आतापर्यंत रोहित पवार यांची जरी प्रतिक्रिया आली नसली तरी सध्या आतषबाजी ही या पाहायला मिळते आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। कारण ज्या प्रकारे राष्ट्रवादीचे अनेक इतर नेते जे आहेत त्यांना ईडीच्या प्रकरणामध्ये जेव्हा नोटीस पाठवली गेली त्यावेळी त्यावेळी देखील जयंत पाटलांच्या वेळी देखील अशाच प्रकारचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले होते। परंतु आताचं जे वातावरण जे पाहायला मिळतं राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये ते येत आहेत आणि थोड्याच वेळात पत्रकार परिषदेमध्ये देखील ते आपली भूमिका मांडतात। बिलकुल कृष्णात, आता रोहित पवार नेमकं काय बोलतात ते पाहणं महत्वाचं आहे। कृष्णात, एक महत्वाचा प्रश्न असा आहे की शरद पवार देखील इथं बसून होते राष्ट्रवादीच्या कार्यालयात, ते अद्यापही राष्ट्रवादीच्या कार्यालयात आहेत का आणि आता रोहित पवार शरद पवारांच्या भेटीला जाणार आहेत का, या संदर्भात काही माहिती? सकाळपासून शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जवळपास 11 तास बसून होते, परंतु 1 तासापूर्वी हे शरद पवार घरी गेलेले आहेत आणि त्यानंतर मात्र सुप्रिया सुळे मात्र या ठिकाणी सकाळपासून उभे आहेत ईडी कार्यालयासमोर। त्याचबरोबर पक्ष कार्यालयात येत होत्या, त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्या या ठिकाणी कार्यकर्त्यांना भेटी देत होत्या। परंतु शरद पवार थोड्या 11 तासानंतर म्हणजे जवळपास 1 तासापूर्वी हे आपल्या घरी गेलेले आहेत। परंतु राष्ट्रवादीचे इतर नेते जे आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, त्याचबरोबर संदीप क्षीरसागर आहेत, सुनील भुसारा आणि इतर रोहित पाटील हे नेते जे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि डीजेच्या तालावर आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे नृत्य करताना दिसत आहेत, डान्स करत आहेत आणि जो आनंद जो आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो। अगदी कृष्णात, आणि आता रोहित पवार जे आहेत ते सिल्वर ओकला जाणार आहेत का, शरद पवारांची भेट घेणार आहेत का, या संदर्भात काही माहिती? सध्या अद्याप काही माहिती मिळाली नाही, परंतु पत्रकार परिषद झाल्यानंतर कदाचित ते शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर जाऊ शकतात।
बिलकुल कृष्णा, थोडं तुम्हाला थांबवतोय आणि हे दृश्य जी आपण झी 24 तासच्या स्क्रीनवर पाहतायत, या जल्लोषाला सुरुवात झालेली आहे. कारण आता रोहित पवार 12 तास ईडीची चौकशी त्यांची झाली आणि 12 तासाची ही चौकशी झाल्यानंतर कार्यकर्ते इथं जे जमले होते त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे. जोरदार घोषणाबाजी आणि नाचायला देखील हे कार्यकर्ते सुरुवात करतायत. हे दृश्य आपण बघतोय. रोहित पवार यांच्यासाठी हे सगळे कार्यकर्ते गेल्या 12 तासांपासून ईडीच्या कार्यालयाबाहेर बसून होते, ठाण मांडून होते आणि अखेर रोहित पवार बाहेर आल्यानंतर या कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतलं आणि जोरदार घोषणाबाजी करत नाचायला सुरुवात केलेली आहे. हे दृश्य आपण बघतोय ती मुंबईतल्या ईडी कार्यालयाच्या बाहेरची, म्हणजेच ईडीचं कार्यालय हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यालयाच्या अगदी बाजूलाच आहे. त्यामुळे इथे आता जल्लोषाला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात रोहित पवार माध्यमांशी नेमकं काय बोलतात, काय या चौकशी संदर्भातली माहिती देतात हे पाहणं महत्वाचं आहे. मी लढणार आहे, पळणारा नाही, असं ईडीच्या चौकशीसाठी जाण्याच्या आधी त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं. आणि आपण बघतोय की महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी आम्ही रोहित पवारांच्या सोबत आहोत असं यावेळेस म्हटलं होतं. आणि आता रोहित पवार यांची चौकशी 12 तासांनंतर ते बाहेर आलेले आहेत. 12 तास त्यांची चौकशी पूर्ण झाली आणि यानंतरची दृश्य आपण बघतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे सकाळी जे आक्रमक झाले होते कार्यकर्ते, जे संतप्त झाले होते कार्यकर्ते, ते आता मात्र जल्लोष करतायत. 12 तासानंतरची दृश्य. हेच सगळे कार्यकर्ते रोहित पवार ज्यावेळेस सकाळी चौकशीसाठी 10 वाजता ईडीच्या कार्यालयात गेले होते त्यावेळेस मात्र संतप्त झाले होते. ईडीच्या विरोधात, भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते, संताप व्यक्त करत होते आणि आता मात्र इथं जल्लोष करतायत रोहित पवार यांची ही दृश्य आपण बघतोय. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन गॅलरीतून रोहित पवारांनी हा झेंडा फडकवलेला आहे. सुप्रिया सुळे देखील यावेळेस त्यांच्या सोबत. कार्यकर्त्यांचा जोश मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. 12 तासांची सलग चौकशी संपवून रोहित पवार हे आता कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतायत.